ते नवरी नाचायचीच नाही मांडवत. नवरी फक्त लरून लरून तिचा हे व्हायचं की आता आपण आई बापाला सोडून जाणार, भाऊ बंधवला सगळ्यांना सोडून जाणार, म्हणून ती नवरी नाचायची नाही. आणि आताच्या नवरी नाचतात. आताच्या नवऱ्या म्हणजे काय, नवरा मिला म्हणजे सगळं झालं. आई बापा नाही, भाऊ बंधव नाही, कोण नाही. पहिला मुलगा बघायचा नाही. मी स्वतः सांगते तुम्हाला, मी माझ्या नवऱ्याचं फक्त पाय बघितलं, चेहरा नाही बघितला. ताईने आता बर्फाचा पाणी घेतलाय. मटन तयार आहे ना मटन. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राजकरंजाचा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बराच महिना झाला आपल्या चॅनलवरती हळद लग्न कार्य चालूच आहेत, शुभ कार्य चालू आहेत. तर सर्व म्हणजे जे परिवार आहेत, ते जे कपल आहेत, त्यांना आपल्याकडून शुभेच्छा. आणि आज पहिल्यांदाच आपण ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये हल्दी सोहळा शूट करणार आहे, लग्नाच्या दिवशी पण आहोत. सो चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि या व्लॉगमध्ये तुम्ही त्रिवेणी ताईचा हल्दी सोहळा पाहणार आणि फुल धमाल स्टार्ट टू एंड पूर्ण धमाल तुम्हाला पाहायला भेटणार. तर टाइमपास न करता हा त्रिवेणी ताईच्या हल्दीचा ब्लॉग ट्रॉम्बे कोलीवाड्यातील सुरू करूया. तर मित्रांनो, त्रिवेणी ताईच्या हल्दीचे वडे इकडे होत आहेत आणि सर्व बघा गावातल्या महिला जमत आहेत. बघा सर्वांना भेटवतो, त्यापूर्वी आपली ताई आहे ती वडे टाकणार आहे. आता चला, भोकाचे वडे ना, भोकाचे वडे. इकडे साच्यातले वडे नसतात, इथं सर्व आपल्या महिला मंडळ येऊन वडे बनवत असतात. हां, तिला उलट बनवून द्यायची ना, आज नवरी आहे ना ती. ओके, बघा तिला शिकवा कसा करायचा वडा. थांबा एक मिनटं. पाणी लावायचा आणि असा प्रेस करायचा थोडासा, आणि मग असा मध्ये होल पाडायचा आणि असा अलगत उचलायचा आणि असा सोडून द्यायचा. ओके, असा होतोय भोकाचा वडा. भोकाचे वडे असे होतात. ओके, वडा पण चालू शकते. हे बघा सर्व ताईस आहेत. हे बघा, आणि मामी नाव काय आपला? वनिता मामी आहे. आज आपल्या ताईच्या हल्दीचा हा ठाट आहे. ओके, नवरीची आत्या आहे. ओके, कोण पालाली? सुमन आत्या पालाली. हे बघा सर्व आई ताईस आहेत, आपल्या कार्याला हातभार लावण्यासाठी येत असतात. किती वाजल्यापासून वडे चालू आहेत? 7 वाजल्यापासून वडे चालू आहेत. म्हणजे सर्व महिला 7 वाजल्यापासून आल्या, पण हे सर्व पीठ वगैरे करायच्या आधीपासूनच सुरू असेल ना सगळं, रात्रीपासूनच. ओके, आणि भाजी वगैरे कट करून झाली? तिकडे भाजी वगैरे कट करतात, तिकडे दाखवतो. नवरीची मम्मी आहे, आई आहे, सर्व व्यवस्था चालू आहे. काय सांगाल मुलीचं, म्हणजे काय बोलता? सिंगल पॅरेंट असून पण सर्व आम्हाला पुरवले आणि सर्व मज्जा एन्जॉय सर्व करायला तिने पूर्ण सपोर्ट केलेला आहे. आणि आपली फॅमिलीमध्ये कोण कोण आहे मला सांगा. मम्मी, मी आणि मी, म्हणजे मम्मी आणि आम्ही 2 बहिणीच आहेत. आम्हाला वडील नाहीत. हो, 2च मुली म्हणजे 2. ओके ओके, काय सांगाल मम्मी आजच्या कार्यक्रमाबद्दल? आता मोठी ताई तर आहे सपोर्टला, पण आनंदाचं वातावरण आहे. सर्व आपल्या महिला, गावातल्या महिला येऊन हातभार लावतात आपल्या कार्याला. काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? सगळेजण मदत करतात. माझी जावई, मुलगी, धीराची मुलं, सुना सगळी मदत करतात. भाऊ, मामा, मामी, तिचे सगळ्यांचा सपोर्ट सर्वांनी मिळून सपोर्ट केलाय सगळ्यांनी. ओके आई, धन्यवाद आई. आई आपलं नाव? संगीता. संगीता आई आपल्या समोर आहे. शुभेच्छा तुम्हाला बहिणीच्या कार्यासाठी. आज आपल्याला या ताईने इथे बोलवलं. ताई आपलं नाव? माझं नाव प्रिया राजेंद्र देवकर. काय सांगशील, कशी बॉन्डिंग आहे तुमची? आमचं खूप म्हणजे असं बोलू नाही शकत. मी तिला मुलीसारखं जपलेलं, एक बहीण नसून ती माझी मुलीप्रमाणे आहे. आणि तसं आमचं बॉन्ड म्हणजे असं बोला की एक आई आणि मुलीसारखंच आहे. आमचं प्रेम पण तसंच आहे. आम्ही भांडतो, रडतो आणि एकत्र पण येतो. आणि मी माझ्या बहिणीच्या लग्नाची भरपूर वाट बघितली आणि तो आता हे क्षण आलेला, त्याचा मला खूप आनंदसुद्धा होतोय. तर तुम्ही याच्या सर्व सामील व्हा आणि मजा करा सर्वजण. ओके, आता ते पूर्ण ब्लॉग बघणारच आहेत. तर शुभेच्छा तुम्हाला, तुमचा परिवार असाच हसत खेळत राहो हीच इच्छा. नवरीचे मामा इकडे, नवरी सुद्धा आहे. हॅलो मामा. आपल्याकडे मामून असते? नाही, आमचं झालं काकण बांधतील उद्या त्याच्यात.
काकण. मामा नाव आपला? माझं नाव जितेंद्र कोळी. ओके बघा मामा आहे आणि हा आमचा शेजारी आहे. शेजारी आहे काय? हॅलो हाय. नाव सांग. हाय. नाव काय? निखिल. निखिल नाव आहे त्याचं. ओके वहिनी हॅलो. आमच्याकडे हळदीला या, लग्नाला या उद्या, आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा आहे, नाचायला पण या, मटणचं जेवायला या. ओके दादा नाव आपला? गजानन तुर्भेकर, याचा कवीश प्रवीण तुर्भेकर, कोली नाही मेहुणीचा. काय त्याला बोलायची इच्छा आहे? बोल बोल बोल. सकाळी सकाळी आपल्याला नाश्ता आलेला आहे कांदे पोहे. ओके ताई. हो हो. आणि त्या आंब्याची कटिंग चालू आहे, साल काढतायत. आंबा कशासाठी हा? कांजीसाठी. कांजीसाठी म्हणजे कालवणमध्ये टाकण्यासाठी आंबा. ओके. इथं पण मोठ्या प्रमाणात आंबा कापताय. कालवणात एवढा आंबा टाकतात? जवल्यात पण आंबा. ओके हो बघा ताई साहेब हॅलो. नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत. हॅलो. तुमचे ब्लॉग खूप चांगले असतात, आम्ही नेहमी बघतो. थँक्यू सो मच. नाव काय आपलं ताई? रुपाली वैती. ओके थँक्यू सो मच. आपले व्लॉग बघतायत करंजाचा. थँक्यू. राज ठाकरे. मनसेवाला मारतीन मला. मी मराय. तुम्ही कशा आहात? ओके. ये कशासाठी आज? हां हे आता आपल्याला भेंडी आता कांजी बनवायचं आहे ना. कांजी काय परत भेंडी, वांगी, डांगर, आंबा, शेंगा मिक्स. तो मिक्स दुपारच्या जेवणासाठी तो मिक्स जो असा कोलब्या असतात त्याच्या. कांजी कोलबीची, सुका जवला आणि भोपूचे वडे. स्पेशलिटी हो गोड वडे हे स्पेशल मेनू असतं हळदीचा इकडे. आलो आपण ताईच्या घरामध्ये आणि गणेश पूजनाची तयारी सुरू आहे. आणि बघा सर्व ज्येष्ठ मंडळी आहे ज्यांच्याशिवाय आपल्या कार्याला म्हणजे शोभाच नाही, त्यांच्याशिवाय कार्य होतच नसतो आपला. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा सर्व अनुभव ते आपल्या कार्यामध्ये दाखवत असतात. बघा सर्वजण सर्व कार्यक्रमाची तयारी ते करत असतात. बघा आजी साहेब पूजनाची तयारी ब्राह्मणांच्या हातशिव चालू आहे. शंकराच्या पिंडीवर बेलवाते भाऊन ताई तुम्ही सोडून सगळे नाव घेतला. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, गजेंद्ररावांचे नाव घेते, गजानन रावांचे नाव घेते, सगळ्यांचा मान राखून. हॅलो. हे बघा नमस्कार. नमस्कार. काय विषय काय चाललाय इकडं? हे बहिणीचे मिस्टर आहे ना, बोलायला द्या जरा. विचारा काय तुमची सोय होते ना इकडं? आमची सोय फुल जाम जोरात आहे. भाऊ एक गाणं बोला. एक गाणं बोला. ही सगळी नाचते. हा, तुम्ही गाणं बोला. सगळी नाचते. कोणता गाणं बोलायचा? ये मामा बोला. हे मामा बोला. हे मामा मस्त. सगळे हे भावंड आहेत काय? साईचे नाव काय बाबा? अमय नंतर दिशांत, ध्रुव, हितांशू, निखिल, दक्ष. सर्व भावंड आहेत आणि आता भाऊ गाणं बोलणार आहेत. ये मामा आमच्या बाचीचे कार्याला. ये मामा तुमचे बाचीचे कार्याला. ते मामा आयलन त्यांचे दुधाने पाय धुवा. मामा आयलन त्यांचे दुधाने पाय धुवा.
काय गाण्याचे 500 रुपये घे मामांकडनं. मामी 500 रुपये द्या ना मामा 500 रुपये 1000 रुपये टोटल. गणेश पूजन झालेलं आहे, आता देवांजवळ पाया पडायला जाऊया. बाबूची कट बघा. इकडे काय जापनीज मध्ये लिहिलंस काय काय चायनीज मध्ये. दिवालकर आहे काय. आणि बघा मित्रांनो गणेश पूजन झाला आणि आपल्या कुलदेवतांजवळ आपण पाया पडून आलो आणि इकडे लहान लहान मुली दिसत आहेत आणि त्यांचं इथं पूजन होणार आहे. तर आपल्याकडं आई आहे. आई नाव सांगा आपला. माझे देवबाई माऊलला राहते मी. माहेर माझं हे आहे. बायाचं आपले 7 बायाचं मान भरतात आमच्यात. पाटा भरतात. पाट्याच्या नंतर 7 पोरीनं पुजतात एक गौला. हा बायाचा पाटा. त्याच्यानंतर कुठली विधी होईल. मग लग्नाचं मग चौक नवरीचं चौक. हा दिवसभर काय काय विधी होत असतात. आता मग नंतर 6 वाजता हसरा बसवणार, कोंबडा धरणार. नवरीच्या आत्या की नवरीचा काकी की आजी कोणाला तरी म्हणजे हसरा दारू बसवणार. तो कोंबडा पकडून धरून नंतर मग त्या हसरात झाल्याच्या नंतर मग आपण भांडी आणायला जाणार. आयरी माणसं आणायला जाणार. हा आयरी माणसं आणल्याच्या नंतर मग आपलं जेवण बिवण चालू होणार. हा मजा रात्रीची मजा म्हणजे हा एवढंच. हा आणि हसरात. हा आणि पाणी घालायचं फक्त. आता 12 वाजता पाणी घालायचं. हा आंघोळ करायची. हा आता हेच देवाचं. हा हा आणि एक दिवस अगोदर आम्ही देवाचं ते कुलसुमेजवळ आपल्या करतो. हा हा ते आम्ही 1-2 दिवस अगोदर करतो. आताच्या दिवशी गडबड नको 1-2 दिवस आधी करतो. ओके आई धन्यवाद आई. आणि बघा मित्रांनो हळद लावण्याचा कार्यक्रम आता सुरू होईल. त्यापूर्वी आईचा आशीर्वाद घेते ताई. खोबऱ्याचं दूध आहे ना. फोटो काढायचा. चली ससुराल को अखियों स्पेशल चालू आहे. अरे आया आया हे मला वाटते हल्दीने होली खेळणार आहे. हल्दीची होली खेळणार आहे ना. चांदाचे चांदून मुले सूर्याचे लग्नाने थंड पाणी उरवलं. थंड पाणी उरवलं. आया कपल्या बर्फाचं पाणी आहे. यो बर्फाचं पाणी उरवला. बर्फाचा यो बघा. आया आया वाट यांची वाट. हल्दीची होली. आता ही ताई आता उडवलाय. आता ही पिसालली. आया 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 आया
हे काय चाललं हल्दीच्या दिवशी होली खेळतात आया 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 आलं देव वाटीत आगासी गे झोपी थांबव 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 आया मामा हलद कशी लावतात ते बघितली तर ना तुम्ही तुमच्याकडे होली नाही खेळत काय कोणची ते हल्दीसाठी थांबता मग तेव्हा होली खेळून घेता फुल धमाल केली होलीच्या दिवशी हा सॉरी हल्दीच्या दिवशी होली केली ते पोरं आहेत बघा एकाचा गिंबल वगैरे भिजवला ते बिचाऱ्यांचा सगळी आता आता जेवायला ना ओके वडे आहेत आणि जवला वांगा याच्यामध्ये आंबा पण आहे आपल्याला पाहायला भेटते आणि नंतर याला काय बोलतायत कांजी मिक्स कांजी कोलबीचा कांजी ट्रॉम्बेची फेमस कांजी आहे कोलबीची आणि भात भाऊंकडून आता उष्टे हालत आलेले आहेत ताई आणि वहिनीस आलेले आहेत बघा भाऊंचे आणि सर्व फॅमिली सुद्धा सोबत असणार आहे डोक्यावर घ्या आई तुम्ही सांगा काय ते तुम्ही भाई हातात घ्या आम्ही तू घे डोक्यावर आणि खाली परत आहे थांब 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 बोला बोला काय बोलायचं असते साडा बरा नवरी बरी साडा बरा नवरी बरी असं बोलायचं असते काय म्हणजे नवरीच्या साड्यापेक्षा नवरी बरी आमची हलवा आई स्वतः बसले कटिंगला यो कशासाठी
कोणी नाही चिकन मटन खाणार नाही त्यांच्यासाठी. काय बोलता? कोणी कोणी खात नाही ना चिकन मटन. चिकन वगैरे खात नाही त्यासाठी. त्यांच्यासाठी थोडंसं बनवलं. थोडेसाठी. ओके. आणि हे बघा 2 मोठे मोठे हलवे काढलेले आहेत. साईज बघा काय त्याची. पीस बघा काय ते. चला मित्रांनो 6 वाजलेत आणि आम्ही निघालोय ट्रॉम्बे कोलीवाडा फिरण्यासाठी. आणि कोण कोण आहे माझ्यासोबत बघूया. रील्स बनवतात, सर्व रील्स एडिटर आहेत. त्यांची ओळख करून देतो. माझ्यासोबत आहेत 2 दिवस. नाव काय मित्रा? निकेश आणि रोहित आर्यन. आणि आपले त्यांच्या घरी व्हिडिओ बघत असतात. तर त्यांच्या आई वडिला म्हणजे मम्मी पप्पा सर्व बघत असतात ना, फॅमिलीमध्ये आपले व्हिडिओ बघत असतात. तर यांच्या पूर्ण फॅमिलीला माझ्याकडून नमस्कार. मित्रांनो पोहोचलो आपण जिथं सर्व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बघा मसाले आहेत आपले, सर्व आगरी कोली मसाले आणि चटणी पेस्ट वगैरे इथं ठेवलेले आहेत. आणि इकडे दादा आहेत जे आपले ताईचे नातेवाईकच आहेत, पण आता जेवणासाठी मदत करतायत, सेवा करतायत. आणि याच्यामध्ये काय काय बघूया. पूर्ण सेट केलं आहे पण आपल्यासाठी ते थोडा दाखवत आहेत. याच्यामध्ये मटण केलेलं आहे बघा. हा गरम आहे, वाफ आहे अंगावर ना. ओके हे बघा याच्यामध्ये मटण आहे. ओके. किती वाजल्यापासून सुरुवात केली मटण बनवायची? 3:30 वाजले म्हणजे आता 6 वाजलेत. मटण तयार आहे ना मटण? ओके बघा सर्वजण आहेत. काका नाव आपला? विनायक कोली काका, ट्रॉम्बे कोलीवाड्याचेच. ओके. आणि काका तुम्ही? मी विष्णू पाटील ट्रॉम्बेचाच. ओके. आणि याच्यात काय सुरू आहे? चिकन आहे याच्यात, म्हणजे आपल्या मटन आणि चिकन दोन्ही मेजवानी आपल्याला खायला भेटणार आहेत. ओके. याच्यात चिकन जाईल सगळ्यांना मिक्स. जिरा पावडर, हळद, मिरची पावडर आणि मसाला. ओके चला चलो. मसाला तयार झालेला आहे. चिकनसाठी मसाला चिकन. आणि थोडी आपण मच्छी पण बनवलंय. आणि जे एकदम मच्छी त्या बाजूला आहे ना. ओके बघा. आणि मेन म्हणजे जे जेवण करतात त्यांना खरोखर मानले पाहिजे सर्वांना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन मी सांगत असतो, कारण का इथं वाफा एवढ्या मारत असतात. आता सध्या मी इथं उभा आहे तर दोन्हीकडून वाफा मारतायत. आणि त्या अशा गरमीमध्ये प्लस गरमी प्लस अशा वाफा त्याच्यामध्ये सर्व जेवण करत असतात. तर त्यांना माझ्याकडून शुभेच्छा काका. धन्यवाद. इकडं काय याच्यात काय मटण? मुंडी आहे बकऱ्याची मुंडी. ओके. इथं उकड लावलंय ना. ओके हे बघा उकड. हे सर्व चाकणा आयटम आहे ना. चाकणा आयटम. ओके चला. अरे लॉलीपॉप झालेत ना. मी बोलू खायला तयार आहे. आणि इकडे बघा सर्व सॅलड आपल्याला खायला भेटणार आहे. काकडी गाजर वगैरे सर्व आहे. मित्रांनो आता हसरत विधी होते. आणि कशा प्रकारे हसरत विधी होते ते आपण पाहूया. इकडे ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये हे बघा इकडं तिकडं न बघता ताईला आपण घरामध्ये आणलेली आहे. बघा अशीच बसवले, कोणालाही न बघता घरात बसवलेले आहे. ताईला पूर्ण पॅक केलेले आहे. पहिले 3 तास बसायला लागायचा. मग आता बसवला तर सकाळी 5ला. असाच हे किती वर्षापूर्वी व्हायचा असा? आता ये म्हणजे जो आता बसवला तर सकाळी आमच्या लग्नाला 50 वर्ष त्याच्या अगोदर. आता फक्त 1 तास 2 तास अर्धा तास. असं आहे काय? पहिले आता बसायचे 6-7ला ते दुसऱ्या दिवशी. अरे बाबा बसायच्या. हो ना. मग रात्री मांडवत नाचता नाही मग ते. म्हणजे नवरीला काहीच नाही माझ्या घराला. अरे बाबा. कोंबड्याला झोपून नाही द्यावाचा आहे. हलवा हलवा झोपला झोपला.
मित्रांनो हे बघा आपल्या समोर हसरत विधी चालू आहे आणि ताई बघताय पूर्ण अंतरपाठ आहे त्याच्याने पूर्ण झाकलेले आहे आणि इकडं आईसुद्धा बसले प्लस कोंबडा पण त्यांच्या हातात आहे आणि त्यांना मस्त प्लॅस्टिकच्या बॉटलची माळ घातली त्यांचे. त्या प्रथेबद्दल आपल्या आईना विचारूया. आई, हसरत विधीला पहिले ताईला ते अंतरपाठाने झाकलेली काय ते सांगा. ते आमचं काय असतंय की कोंबडा आणि तो दिवा बघायचा नाही म्हणून ते आम्ही पहिला म्हणजे वारंवारपासून ते आमचं चालू असतं असं म्हणजे पहिला आणि शेवट म्हणजे पहिलं एक लग्न असतं एक शेवटचं लग्न मग त्याच्यानंतर आमचं काही नाही असं आहे. हां म्हणून ते आम्हाला आसरात बसावं लागतंच. ओके. आणि जी शेजारी बसले ती कोण लागते हसरत विधीला? काकी मोठी काकी भाऊजाई आहे पण ती काकी बसू शकते नाही म्हणून भाऊजाईला बसवली. असं आहे. हां आणि अजून आता आजी नाहीतर मग मोठी आई नाहीतर मग मोठी भाऊजाई यांनी बसायचं नाहीतर मग नवरीची बापाची बहीण असते त्यांना तर बापाच्या बहिणी कोण राहिल्या नाही म्हणून आपण काकीला बसवतो. आता काकीला बसता नाहीत म्हणून मोठ्या भाऊजाईला बसवलं असं म्हणजे आमच्यात पहिल्यापासून पिढी तशी चालते. आणि तुम्ही मागाशी म्हणाल्याप्रमाणे काय 50 वर्षापूर्वी तुमच्या लग्नाला 50 वर्ष असेल तेव्हा कशी विधी व्हायची? म्हणजे सकाळी म्हणजे रात्री आता 8 वाजता बसवली ती सकाळी 5ला उठवायचं कोंबडा कापायला. तोपर्यंत नवरी तशीच? नवरीच्या आत्या की आजी ते तसंच बसायचं पहिला पूर्वीपासून. आता चेंज कधीपासून झाली प्रथा म्हणजे अशा? झाली 10-15 वर्ष झाली. कोण बसत नाही एवढं कोण बसणार आहे पहिल्यापासून एवढं पहिलाची रीत होती म्हणून बसायचं आता कोण बसतंय आता कोणच नाही बसत. म्हणजे तेव्हा पहिले मग मांडवात नाचायचा नव्हत्या नवऱ्या? नाचायचा खूप मज्जा बिजा खूप याच्यापेक्षा जास्त मजा. नवरी नाही नाचायची नवरी सकाळपर्यंत तशीच सकाळपासून म्हणजे सकाळपासून पसंत नाही पण ते नवरी नाचायचीच नाही मांडवत. नवरी फक्त लरून तिचा हे व्हायचं की आता आपण आई बापाला सोडून जाणार भाऊ बंधवला सगळ्यांना सोडून जाणार म्हणून ती नवरी नाचायची नाही असं होतं. ओके. आणि आताच्या नवरी नाचतात? आताच्या नवऱ्या म्हणजे काय नवरा मिला म्हणजे सगळं झालं आई बापा नाही भाऊ बंधव नाही कोण नाही असं असते. पहिला म्हणजे नाही पहिला मुलगा बघायचा नाही. मी स्वतः सांगते तुम्हाला मी माझ्या नवऱ्याचं फक्त पाय बघितलं चेहरा नाही बघितला. अंतरपाठ खाली करेपर्यंत नाही. नवरा बघायला येताना आई बाप करून द्यायचं मग तो मुलगा घरी जर बघायला आला मग त्याचा पण चेहरा नाही बघायचा फक्त असं म्हणजे तो आपण थंडा बिंडा काय द्यायला गेले चाय वगैरे तर फक्त ते पाय दिसायचे चेहरा नाही बघितला. मी स्वतः बघितला नाही. मग ते आई बाप करतील ते कारण आमचा आई बाप करील ते कारण पण आताच्या मुली नाही ना आताचे मुलगे पण नाही करून दे असं आहे. पहिला चांगली माहिती दिली. पहिले काय पहिल्याच प्रथा वेगळी होती जराशी आणि आता कशी मॉडर्न सर्व झालेलं आहे. त्यामध्ये कसं पहिला शिक्षण नव्हतं आमचं आम्ही शिकलेल्या नाही बाय आम्हाला शिक्षण नव्हतं. आमच्या आईबाबाचं पहिला म्हणजे खायचं वनवास जायचं म्हणजे 10-12 वर्षाचे नंतर आम्ही विकायला जायची विकून यायचं तेव्हा आम्ही घरात जेवण करायची कधी पाव पण खायची कधी बटार पण खायची अशी आमची परिस्थिती होती. आता म्हणजे परिस्थिती चांगली आहे म्हणून मुलं बालं सगळीच व्यवस्थित राहतात. आता परिस्थिती बदलली मुली पण कामाला जायला लागले. पहिले फक्त चूल आणि मूल ना आणि आता सगळं काम वगैरे सर्व करतायत. ओके. तसे जसे जनरेशन बदलत असेल जशी पिढी बदलत असेल तसा रीतिरिवाज थोडेफार बदलत असतात आणि जेवढं आपल्याला करता येते तेवढं आपण जपत असतो. ओके ओके आई धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल. पैसे फिरवले पैसे ठेवले त्याच्यामध्ये पाया पडला. काय ध्रुवसाठी काय शब्द दोन? ध्रुव पाप लागेल ध्रुव नाही तो आठवण आहे तो आठवर आयटम नाही. जो आपण मान दिला कोंबड्याचा त्याचा मान देण्याची पण पद्धत वेगळी आहे ना कशी आहे ती पद्धत सांगा मला. आता काय कालजी आणि टेटा आणायचा मुंडी आणि पै गारायचे आणि तो कोंबडा परत मांडवत नाही आणायचा तो मुलांनाच खायला द्यायचा बाहेरच्या बाहेर परत इकडे आणायचा आणि फक्त कालजी आणि टेटा घेऊन यायचं त्याच्या तिरपोनी लावायचं त्याचे तिरपोनी करायचं आपले तलायची कालजी आणि टेटा प्रसाद म्हणून वाटायचं तो.
समोर ताई आहे. ताई आपण कुठं आलो आता? आम्ही आता ना आमच्या नंदेच्या घरी आलोय, कारण की ही मटकी आम्ही घरी सजवलीत हा. ना, म्हणून ती नवरीच्या घरी नाही ठेवत, ती दुसऱ्यांच्याकडे ठेवतात, म्हणून मग आम्ही इकडे ठेवलीत नंदेकडे. मग तिथून आता घेऊन नवरीच्या घरी म्हणजे आता इथनं वाजत वाजत नवरीच्या घरी परत. जाऊ. बघा मडकी मस्त सजवलेले आहेत. चला मित्रांनो, तर आपण सर्वात पहिले जेवून घेऊया. नंतर ऑर्केस्ट्रावर शूट सुरू झाला का नंतर मग जेवायला वेळ नाही भेटणार, म्हणून जेवायला आलो पहिल्या. बघा भाकरी आहे, भात आहे, मटण आहे आणि सॅलड आहेत आणि पकोडे सुद्धा आहेत. तर सर्व आपली मंडळी भांडणं झाली. आणि बघा त्रिवेणी ताईचा हळदीचा रात्रीचा लूक आहे.
जन्म